नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय शिवराय. आज आपण पुस्तक पाहणार आहोत श्यामची आई, प्रकाशन विद्याभारती प्रकाशन. श्यामची आई हे मराठी साहित्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भावस्पर्शी पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी आहेत. हे पुस्तक आई मुलाच्या प्रेमावर आधारित असून संस्कार, प्रेम, त्याग आणि चांगली मूल्ये यांचे सुंदर चित्रण यात केले आहे. 1. पुस्तकाची ओळख. श्यामची आई हे आत्मकथनात्मक स्वरूपाचे पुस्तक आहे. या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या बालपणातील आठवणी आणि त्यांच्या आईचे महान व्यक्तिमत्व सांगितले आहे. या कथेत श्याम नावाचा मुलगा म्हणजेच साने गुरुजी स्वतः आहेत आणि त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई होते. हे पुस्तक साध्या भाषेत लिहिलेले असून प्रत्येक गोष्टीतून चांगले संस्कार मिळतात. त्यामुळे हे पुस्तक लहान मोठा सर्वांसाठी उपयुक्त मानले जाते. 2. कथेमधील मुख्य विषय. या पुस्तकात श्यामच्या आईचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेमळ, त्यागी आणि संस्कार देणारे दाखवले आहे. आई श्यामला नेहमी सत्य बोलायला, इतरांना मदत करायला आणि चांगले वागायला शिकवते. गरिबी असूनही ती मुलांना चांगले संस्कार देते आणि कोणावरही अन्याय करू नये असे शिकवते. आईच्या शिकवणीमुळे श्याम प्रामाणिक, दयाळू आणि चांगला माणूस बनतो. 3. पुस्तकातील महत्त्वाचे संदेश. या पुस्तकातून अनेक चांगले संदेश मिळतात. आईचे प्रेम जगातील सर्वात मोठे असते. नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडावा. गरीब असलो तरी मनाने श्रीमंत असावे. दुसऱ्यांना मदत करणे हीच खरी मानवता. या गोष्टी मुलांच्या मनावर चांगले संस्कार करतात. 4. पुस्तकाचे वैशिष्ट्य. श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा मानले जाते. अनेक पिढ्यांनी हे पुस्तक वाचले आहे आणि आजही ते लोकप्रिय आहे. या पुस्तकावर आधारित चित्रपटही बनवला गेला आणि तोही खूप प्रसिद्ध झाला. 5. आईचे व्यक्तिमत्व. श्यामची आई खूप प्रेमळ, कष्टाळू आणि दयाळू स्वभावाची होती. घरात आर्थिक अडचणी असतानाही ती आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देण्याचा प्रयत्न करत असे. ती श्यामला नेहमी सांगत असे की कधीही खोटे बोलू नको, कोणाचे वाईट करू नको, गरीब आणि गरजू लोकांना मदत कर. आईच्या या शिकवणीमुळे श्यामच्या मनात चांगले विचार आणि चांगले गुण निर्माण झाले. 6. कथेतील काही प्रसंग. या पुस्तकात अनेक छोटे छोटे प्रसंग आहेत जे खूप शिकवण देतात. उदाहरणार्थ, श्यामने एखादी चूक केली तर आई त्याला रागवण्याऐवजी प्रेमाने समजावते. आई स्वतः उपाशी राहूनही मुलांना अन्न देते. आई नेहमी प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा शिकवते. 7. मुलांवर झालेले संस्कार. श्यामच्या आईने त्याला अनेक चांगले संस्कार दिले. उदाहरणार्थ, नेहमी सत्य बोलावे, मोठ्यांचा आदर करावा, गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी. मेहनत आणि प्रामाणिकपणा हे जीवनातील महत्त्वाचे गुण आहेत. 8. जीवन मूल्ये शिकवणारे पुस्तक. हे पुस्तक केवळ कथा नाही तर जीवनातील चांगली मूल्ये शिकवणारे मार्गदर्शक पुस्तक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचावे. 9. मुलांसाठी आदर्श पुस्तक. हे पुस्तक मुलांसाठी एक आदर्श पुस्तक मानले जाते, कारण यातून मुलांना चांगले विचार, चांगले वागणे आणि चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. अनेक शाळांमध्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचायला दिले जाते. 10. प्रेरणादायी व्यक्तिमत्व. श्यामची आई ही केवळ आई नसून एका आदर्श स्त्रीचे उदाहरण आहे. तिच्या स्वभावात प्रेम, सहनशीलता, त्याग, संयम आणि दयाळूपणा दिसून येतो. अशा गुणांमुळे ती प्रत्येकासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरते. श्यामची आई हे पुस्तक आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि संस्कारांची सुंदर कथा सांगते. प्रत्येकाने वाचावे असे हे प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी पुस्तक आहे. आपल्याला हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.